हॅलो गायस, कसे आहात सर्वजण? मस्त ना? मी पण मस्त आहे. आज आपण खास करून बॅचलर मुलांसाठी चिकनची भाजी बनवून दाखवणार आहोत. कारण बऱ्याच बॅचलर मुलांकडे मिक्सर नसतो, ते मसाला कशामध्ये वाटणार त्याचं टेन्शन असते. त्यामुळे आज आपण कुठलंच वाटण घालणार नाही. साध्या सिंपल पद्धतीने चपाती बरोबर भाताबरोबर खाण्यापेक्षा मी सिंपल साध्या पद्धतीने चिकन बनवून दाखवणार आहे. चला तर मग बघा, आपण चिकन आणलेलं आहे. त्याला आपण आता स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याच्यावरती मीठ मसाला सर्व लावणार आहोत. आपण 2 चमच मीठ घेतलेलं आहे या चमच्यानी. या चमचनी 1 चमच आपण मसाला घेणार आहोत. आपला घरगुती मसाला आहे, घाटी मसाला. हा मसाला टाकला की कोणताच मसाला टाकण्याची गरज नाही. हा मसाला जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही करू शकता, कमेंट करू शकता तशी, मी बनवून देईल. या चमच्याने आपण 2 चमच हळद टाकणार. छोटासा चमच आहे हा, 2 चमच आणि थोडं दही टाकणार आहोत. 2 चमचा चमचा घरचं दही आहे, घट्ट एकदम. 2 चमच दही टाकणार आहे. आता आपण हे सर्व मिक्स, हे बघा चिकनला सर्व मसाला लावून झालेला आहे. आपण याला 10 मिनिटं टाइम देणार आहोत. त्यासाठी लागणारं बाकीचं साहित्य कट करून घेणार आहोत. आपलं साहित्य कट करून झालेलं आहे. कांदे कट करून घेतलेला आहे 1 मोठा, 1 टोमॅटो कट करून घेतलेला आहे, थोडी कोथिंबीर कट केलेली आहे. आपली कढई तापलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकणार आहोत 2 चमच. तेल तापलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये जिरे टाकत आहोत. थोडेसे जिरे तडतडलेले आहेत. आता आपण त्याच्यामध्ये कांदा टाकत आहोत. त्या कांद्याला आपण 2 मिनिटं हलवून परतून घेणार आहोत, सोनेरी गोल्डन होईपर्यंत. त्यानंतर माझा मुलगा बनवत आहे जेवण, चिकन. त्याला जेवण बनवण्याची खूप आवड आहे. असावीला आहे बघा. आपला कांदा परतलेला आहे 2 मिनिट. आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकत आहोत. आपलं टोमॅटो 2 मिनिटं आपण हलवून घेणार आहोत. टोमॅटो परतून झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये लसूण टाकत आहोत थोडासा. आज आपण बिना खोबऱ्याला कुठलं वाटण न करता चिकन बनवणार आहोत, चिकन ग्रेव्ही. तुम्ही बघा कशी साध्या पद्धतीने पटकन झटपट होणारी चिकन ग्रेव्ही आहे. आपला लसूण परतून झालेला आहे. आपण त्याच्यामध्ये आता चिकन टाकत आहोत. डायरेक्ट मसाला लावून ठेवलेला होता आपण. छान असं आपण आता मला हलवून घेणार आहोत. मला चांगला हलवलेला आहे. तुम्हाला असे जर व्हिडिओ माझे आवडत असतील, अजून असे जेवणाचे नवीन व्हिडिओ बघायचे असतील, मी कमेंटमध्ये सांगा. काही माझे चुकत असेल, भाजी तुम्हाला कशी वाटते किंवा व्हिडिओ माझे कसे वाटतात ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही पण असे झटपट चिकन बनवू शकता. पटकन 15 मिनिटात लगेच होतं हे चिकन. शिकून पण होतं. फक्त 15 मिनिटं मसाला लावून अगोदर ठेवायचं. आता आपण याला ताट ठेवणार आहोत. त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत आणि ते ताटाचं पाणी त्याच्यामध्ये शिजून आपलं चिकन व्यवस्थित शिजतं. 10 मिनिटांमध्ये चिकन शिजून गेलेलं. 5 मिनिटं झालेली आहेत. आपण बघूया पाणी सुटलंय का. हे बघा, असं छान असं पाणी सुटलेलं आहे आपल्या चिकनला. अजून एक 5 मिनिट आपण असे ताट झाकून ठेवून घेणार आहे. गॅस फास्टच ठेवलेला आहे कारण मुलांना भूक लागली आणि चिकनला पण पाणी सुटलेलं आहे. या ताटाचं पाणी आपण याच्यामध्ये ओतलेलं आहे. ते स्किप झालंय माझ्याकडून, कारण ही भाजी आपण भाताबरोबर खाण्यासाठी बनवत आहोत. ते पण कोणताही मसाला वाटण न घालता. बऱ्याच वेळेला बॅचलर मुलांकडे मिक्सर नसतो. बॅचलर मुलांसाठी ही खास भाजी बनवली आहे आपण आज. हे बघा, अशी नंतर छान अशी भाजी बनलेली आहे. छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे. खाण्यासाठी आपण थोडीशी वरतून कोथिंबीर टाकत आहोत. आणि आपला भात पण इकडे शिजून तयार झालेला आहे. हा बघा, गरम गरमच भात आहे. चला आपण खायला घेऊया आता. बघा, माझा मुलगा घेऊन चाललेला आहे कढई पलीकडच्या घरामध्ये, कारण त्याला खूप भूक लागलेली आहे. भात वाढून झालेला आहे. यशूला मी चिकन वाढत आहे आता. त्याला खूप भूक लागलेली आहे. त्याला दम निघेना झालाय. तो बघा गरम गरमच खायला लागलेला आहे. भाजलेला आहे तोंडाला. खूप असं गरम होतं चिकन, त्याच्यामुळे फक्त दादालाच वाढलेली. तिकडे आरोही पण चिडून बसलेली आहे. तिला पण खूप भूक लागलेली आहे. हे बघा, आरोही पण बसलेली आहे. तिला पण ताट घेऊन बसली. तिला पण वाढूया आपण आता. भात वाढलेला आहे तिला थोडा, आणखी थोडा भात वाढूया.
तिला भाजी पण वाढत आहे मी. आमटी याच्यावरती दे. हा बघा, तिची अशी फरमाईश असते, आमटी एकीकडे भातावरतीच आणि इकडे चिकन असं वाढलेलं आहे. तिला पण खूप अशी भूक लागलेली आहे, दम निघेना झालाय. तर गरम गरमच खायला लागले आहे, तोंड भाजतच खाते बघा. मला पण खूप भूक लागली आहे. मी भात वाढून घेतलेला आहे, आता भाजी वाढून घेत आहे अशी, आणि चिकन वाढून घेतलेलं आहे. आता हा कांदा फोडणार आहे. अयो, कांदा तर एका पटक्यातच फुटून गेला, पळूनच गेला लांब. चला या जेवायला. मस्त झालं चिकन. तुम्ही पण असं बनवून नक्कीच खावा.